जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी भंडारा डोंगर मावळ इथे आज आलेलो आहे आणि इथला व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही नक्कीच पहा। इथं तुकाराम महाराजांनी डोंगरावरती भजन कीर्तन वगैरे केलं होतं, त्या ठिकाणी मी आज आलेलो आहे। तर तिकडला व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही नक्कीच पहा। पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग, बोलतो पाषाण ही तोची पांडुरंग, तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, पांडुरंग पांडुरंग बोल। नमस्कार। तर आज या भंडारा डोंगरावरती आपण आलेलो आहे। ते तुकाराम महाराज आज इथे कीर्तन वगैरे तर याची आपल्याला माहिती आहे। तर प्लीज मी आपल्या मित्रांना किंवा आपल्या परिवाराला माहिती देते, तर छान त्याला पण कळलं की आपलं काय वैशिष्ट्य। बरोबर। आपण देहूमध्ये गेल्यानंतर मुख्य मंदिरात ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस पहिल्यांदा आपलं विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचं दर्शन होतं। ती स्वयंभू मूर्ती आहे। तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या अगोदर महाराजांचे जे पूर्वज होते विश्वंभर महाराज त्यांच्या शुभ हस्ते तिथल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली। त्या मूर्त्या फक्त देहूमध्ये एकत्र आहे। आपण पंढरपूरमध्ये गेलात तर तिथे एकत्र नाहीये। म्हणून महाराज एका अभंगात म्हणतात, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, नांदे तेथे देव पांडुरंग। पंढरीचं दैवत देहूला नांदायला आलं असं म्हणतात। पुढे आपलं शिळा मंदिराचं दर्शन होतं। तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराज 13 दिवस ज्या दगडावर बसले होते तो दगड आनंद डोहापासून उचलून त्या मंदिरात दर्शनासाठी मांडला, म्हणून शिळा मंदिर। पुढे आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथा आपल्याला त्या मंदिरात पाहायला ठेवलेल्या आहेत। मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर उजव्या हाताला तुकाराम महाराजांचं जन्मघर आहे, रातघर आहे। महाराजांचा जो कार्यकाल आहे तो 1608 ते 1649। महाराज फक्त 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस आयुष्य या पृथ्वी तलावर मानव रूपात राहिले। वसंत पंचमी हा महाराजांचा जन्मदिवस। मंदिराच्या पाठीमागे इंद्रायणी नदी, ही इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या पुढे उरवंडे म्हणून एक छोटस गाव आहे, तिथून तिचा उगम आहे। लोणावळा मार्गे कामशेत मार्गे देहू, देहूवरून आळंदी, आळंदीवरून तुळापूर, तुळापूरला भीमा भामा आणि इंद्रायणी 3 नद्यांचा संगम होतो आणि पुढे मग ती नदी उजनी धरणाला मिळते आणि तिथून पुढे चंद्रभागा तयार होते। साहेब तुकाराम महाराजांची गाथा जिथे बुडवली त्या भागाला आनंद डोह म्हणतात। मुख्य मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर तो आनंद डोह आहे। तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे। महाराष्ट्रातले 15-20 कीर्तनकार एकत्र आले, देहूमध्ये संकल्प सोडला, 11 कोटीचं गाथा मंदिर झाले। महाराजांचे 4145 अभंग तिथं मार्बलच्या दगडात कोरलेले। मंदिराच्या गेटवर तुम्ही थांबला आणि इकडे पश्चिमेला जर पाहिलं तर हा डोंगर दिसतो, भंडारा डोंगर। हा देहूपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। समुद्र सपाटीपासून आता आपण 2067 फुटावर आहोत। छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराज यांची एक काळ इथं भेट झाली, त्याचा हा साक्षीदार डोंगर आहे। आई साहेबांना जो काटा मोडला, आई साहेबांच्या पायातला काटा पांडुरंगाने गुराख्याच्या वेशात येऊन काढला, तोही प्रसंग इथं घडला। तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातील महत्वाचं स्थान कोणतं होतं तर हा डोंगर होता। त्याचं कारण महाराजांना जे काही सुचलं, अनुभूती आली, गाथेची निर्मिती झाली, ती ही जागा। पलीकडच्या बाजूला भामचंद्र डोंगर आहे, महाराजांना साक्षात्कार झाला तो डोंगर, आणि इकडे देहूरजवळ घोरावडेश्वर डोंगर आहे। 3 पवित्र डोंगरांचं दर्शन तिथून होत आहे। तुकाराम महाराज जिजाबाईंना म्हणजे आपल्या पत्नीला कधीच सांगून जात नसत कोणत्या डोंगरावर चाललोय।
तुकाराम महाराज सकाळी उठायचे, विठ्ठल 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 करत निघून यायचे. दुपारच्या वेळेला आई साहेब भाकरीचं टोपलं घेऊन निघायच्या, वेशीपाशी यायच्या. वेशीपाशी आल्यानंतर त्या माऊलीला प्रश्न पडायचा, महाराज तिन्हीपैकी कोणत्या डोंगरावर गेले? मग जिजाबाई काय करायच्या? भाकरीचं टोपलं खाली ठेवायच्या, या धरतीला कान लावायच्या. ज्या दिशेने महाराज इकडे आले त्या पाऊल वाटेतून, त्या मातीतून त्या माऊलीला विठ्ठल 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 असा आवाज यायचा. मग जिजाबाई रानावनातून, काट्या कुट्यातून, बांधा बांधानी, रस्ता नव्हता, डोंगरावर यायच्या आणि या झाडाखाली तुकाराम महाराजांना झाडाखाली तुकाराम महाराजांना 2 घास जेव घालायच्या, स्वतः जेवायच्या आणि निघून जायच्या. आईचं आई पण आणि बाईचं बाई पण त्या माऊलीला कळलं होतं, म्हणून 7 किलोमीटर यायच्या आणि 7 किलोमीटर जायच्या. 14 किलोमीटर प्रवास करायच्या. म्हणून या आईसाठी 2 ओळी. काट्या कुट्याची परवाना तिला, काट्या कुट्याची परवाना तिला, ना तमा तिला उन्हा तानाची, चिंता फक्त आपल्या घरदाण्याची. बिगी बिगीनं लग बगीनं धरलेली वाटती ना सोडायची, तुकोबासाठी व्याकुळ हो जिजाबाई भंडारा चढायची, तुकोबासाठी व्याकुळ हो जिजाबाई भंडारा चढायची. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. महाराज वैकुंठाला गेले ते ठिकाण देऊच्या बसस्टॉप जवळ, तिथे एक नांदुरकीचं झाड आहे. तुकाराम बीजेला जे झाड थोडं व्हायब्रेशन होतं ते झाड तिथे. झाड हालतं नाही हालत या वादात पडत बसण्यापेक्षा आपण जीवन जगताना जर सकारात्मक जगत राहिलो तर व्याकरणाच्या भाषेत येणारे रिझल्ट हे सकारात्मक येत असतात. ज्या दिवशी नकारात्मक जगायला सुरुवात करू त्या क्षणापासून आपल्याकडे येणारे रिझल्ट हे नकारात्मक असतील. म्हणून एका कवीनं 2 ओळी कवितेच्या अतिशय सुंदर लिहिलेल्या आहेत. त्या आपल्यासाठी, जीवन कसं जगायचं ते आपण ठरवायचं. जीवन कसं जगायचं ते आपण ठरवायचं. अर्धा पेला भरला आहे असं म्हणता येतं, अर्धा पेला सरला आहे असंही म्हणता येतं. मग भरला आहे का सरला आहे हे आपण ठरवायचं. जीवन कसं जगायचं. पायात काटे रुतून बसतात हे खरं असतं, पायात काटे रुतून बसतात हे खरं असतं, फुलालाही काटे असतात हे खोटं असतं. मग आयुष्यभर फुलासारखं फुलायचं का काट्यासारखं सलायचं, आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं. ज्ञानदेवे रचला पाया तुका झालाच कळस, ही संत बहिणाबाई शिवूरकरांची रचना. संत बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या काळातल्या त्यांच्या शिष्या होत्या. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या भागवत धर्माची निर्मिती झाली आणि भागवत धर्माची निर्मिती झाल्यानंतर या भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर रचला आणि कळस होण्याचं परमभाग्य जगद्गुरु तुकोबारायांना लाभलं. मग तुकाराम महाराजांच्या या भक्तीच्या सोहळ्याला पंढरीचा पांडुरंग इथं धावून आला, ती ही भूमी. तुकाराम महाराजांनी नामस्मरण चिंतन केल्यामुळं ही चिंतनमय भूमी. म्हणून ट्रस्टींच्या मनात विचार आला, अनु रेणू तोकडा तुका आकाश एवढा. मग तुकाराम महाराजांचं मंदिर कसं असावं, मंदिर कसं असावं, आकाशाला भिडणारं असावं, त्यांच्या नावाला शोभणारं असावं. म्हणून 2016 साली 100 कोटीच्या मंदिराचं काम हातात घेतलं. गुजरातला जे अक्षरधाम मंदिर आहे तसंच इथं मंदिर होतंय. सोमपुरा मार्बल इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे राजस्थानची, जी कंपनी अयोध्येचं राम मंदिर करते. ज्या कंपनीनं सोरटी सोमनाथाचं काम पूर्ण केलं, हिंदूंची 40 मंदिरं बांधली. इथं सुद्धा आतापर्यंत 50 कोटीचं काम झालेलं आहे. उर्वरित काम 2025 पर्यंत पूर्ण करायचंय. आपली कुणाची इच्छा झाली, अंतःकरणात आलं तर या मंदिराच्या नवनिर्माण कार्यामध्ये भाग घ्या. आणि सूपभर नाही करता आलं तर ओंझळभर एक छोटीशी पावती घेऊन जा. एक शेर आपल्यासाठी. हरी भरी पेड़ पर सूखी डाली नहीं होती, हरी भरी पेड़ पर सूखी डाली नहीं होती, मुस्कुराते हुए ओठों पर कभी गाली नहीं होती, जो बंदा झुक जाता है तुकाराम महाराज के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. माझं विठ्ठल कावळे. माहिती दिली तुकाराम महाराजांनी आणि या मंडळाची. तर नाव काय म्हटलं तुमचं? मी विठ्ठल काळोखे, देवचा माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. कॅडबरी कंपनीत कामाला होतो, रिटायरमेंट झालं. गेली 22 वर्ष रोज 2 तास मराठी माणसासाठी देतो आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करतोय. रामकृष्ण. नक्कीच तुम्हाला आणि ते 2 तास नेहमी सर्वांना सहकार्य करतात, सर्वांना सहकार्य करतात. नक्कीच आपण पण सहकार्य करा. मंदिराचं काम पण चालू आहे. दुपारी आल्यानंतर दिनगीत करे तुम्हाला जे म्हणून जमन ते तुम्ही काढायचा प्रयत्न करा अशी तुम्हाला विनंती करतो. रामकृष्ण. या ठिकाणी आपण भाविक दर्शनाला आल्यानंतर नवीन मंदिराचं काम तिकडे चालू असल्यामुळं एक तात्पुरत्या स्वरूपात हे मंदिर उभं केलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर भाविकांना पहिलं संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचं दर्शन होतं. पुढे आल्यानंतर दत्ताची मूर्ती ठेवलेली आहे, दत्ताच्या मूर्तीचं दर्शन होतं. नंतर ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. नंतर विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचं दर्शन होतं. पुढे आल्यानंतर गणपतीचं दर्शन होतं आणि शंकराची पिंड तिथे ठेवलेली आहे.
इथं आल्यानंतर जेणेकरून दर्शनाचा लाभ या सर्व गोष्टीचा मिळावा म्हणून ट्रस्टनी या सगळ्या मूर्त्या वगैरे इथे ठेवलेल्या आहेत. आपण या ठिकाणी आलात आणि दर्शनाचा लाभ घेतला त्याबद्दल श्री विठ्ठल रुक्माई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीनं मी आपला मनापासून आभार मानतो. रामकृष्ण हरी. संत श्री तुकाराम महाराज भंडारा डोंगर याच ठिकाणी आम्ही अभंग म्हणत आहोत आणि अभंगाच्या द्वारे आमचे सहकार्य साथीदार आणि सेवा करत आहेत. बाजारे विठ्ठला सांगत तो मासे बाजारे विठ्ठला सांगत तो मासे बाजारे विठ्ठला सांगत तो मासे बाजारे विठ्ठला नाही तरे गेला नाही तरे गेला जन्मवाया 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 सांगत तो मासे बाजारे विठ्ठला करता बरोबरे दुरावले गोरे करता बरोबरे दुरावले गोरे भवाचे पोरे भवाचे पोरे वाहवसे 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 दुरावसे दोरे भवती पोरे करिता बरोबरे दुरावले दोरे करिता बरोबरे दुरावले दोरे करिता बरोबरे तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयमा नाम घेता का पेयमा धन्य तुकोबा समता धन्य तुकोबा समता जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समता धन्य तुकोबा समता दळे सगळा साहित्य वाया दळे सगळा साहित्य वाया तारे दळे शालाया तारे दळे शालाया धन्य तुकोबा समता धन्य तुकोबा समता जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समता धन्य तुकोबा समता रामेश्वर भट्ट मने तुझा मने रामेश्वर भट्ट तुझा तुझा विष्णू नाही तुझा तुझा विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समता धन्य तुकोबा समता जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ काना जरा थांब काना काना इथे माघारे जरा थांबना काना इथे माघारे जरा थांब इथे माघारे जरा थांब काना जरा थांब काना इथे माघारे जरा थांब काना जरा थांब काना काना इथे माघारे जरा थांबना थांबना इथे माघारे जरा थांबना सोन्याचा पाडणा रे समजी दोरे
सोन्याचा पाळणा रेशमाची दोरे सोन्याचा पाळणा रेशमाची दोरी हलवीचा जोगा गेला लांब सोन्याचा पाळणा रेशमाची दोरी हलवीचा जोगा गेला लांब काना येथे माघारे जरा थांबना थांबना येथे माघारे जरा थांब दही दूध लोणी साखर पाणी दही दूध लोणी साखर पाणी दही दूध लोणी साखर पाणी कुसळीचा मजाला गाम दही दूध लोणी साखर पाणी कुसळीचा मजाला गाम काना येथे माघारे जरा थांबना थांबना येथे माघारे जरा थांबना एका जनार्दने पूर्ण कृपेने एका जनार्दने पूर्ण कृपेने एका जनार्दने पूर्ण कृपेने हरिमुखे म्हणा तुम्ही राम एका जनार्दने पूर्ण कृपेने हरिमुखे म्हणा तुम्ही राम काना येथे माघारे जरा थांबना थांबना येथे माघारे जरा थांबना येथे माघारे जरा थांबगाना जरा थांबगाना येथे माघारे जरा थांबगाना जरा थांबगाना मुली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली नारद माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देवा तुझा विसर नावा गुन्हा गाये नावडेच माझे सर्व जोडी मुक्ती आणि संपदा संग संग देई सदा गाये नावडेच माझी सर्व जोडी मुने गर्भवासी चुके घालावे आमासी गुन्हा गाये नावडेच माझी सर्व जोडी विठाल जय जय विठाल जय जय बोलिले करो रे देवा पुढे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार आपण करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वराला पाया पैसे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 हरिठल से ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जयनाथ महाराज की जय चिंतन गुरुदेव देशवाचार छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय तर तुकाराम महाराज येऊन आम्हाला एवढं सहकार्य भेटलं आणि इकडले कीर्तनकार वगैरे जे त्यांनी खूप चांगले अभंग वगैरे म्हटले नक्कीच तुम्हाला आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी थँक्यू रामकृष्ण हरी